मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नव्या व्हिडिओमध्ये. गुणोत्तर प्रमाण व चलन अपूर्णांकाचे गुणोत्तर आपण आज 12वा व्हिडिओ बनवतोय. नमुन्याचं उदाहरण असं आहे बघा, 1/3b म्हणजे b च्या किमतीला 3 न भागलं तर ती किंमत a च्या किमतीबरोबर होते. 1/2c बरोबर b म्हणजे c च्या किमतीला आपण 2 न भागलं तर b ची किंमत मिळणार आहे. तर a b b c यांच्या अनुक्रमे गुणोत्तर किती असं विचारलंय. जर आपल्याला बघितलं उदाहरण तर असं लक्षात येतंय, बी ची किंमत ह्या सी च्या किमतीवर आधारित आहे आणि ए ची किंमत ह्या बी वर आधारित आहे. म्हणजे बी ला 3 न भागल्यानंतर ए ची किंमत मिळणार आहे आणि सी च्या किमतीला 2 न भागल्यानंतर बी ची किंमत मिळणार आहे. मग आपण सी ची किंमत मानू, आता सी ची किंमत x मानू, परंतु दुसरा एक गोष्ट आपण लक्षात ठेवायची आहे की सी च्या किमतीला जर 2 न भागलं तर बी ची किंमत येते. सी च्या किमतीला जर 2 न भागलं तर बी ची किंमत येते आणि मग सी ची ही जी किंमत आहे याला 1/3 म्हणजे 3 न भागलं, c/2 भागिले 3 म्हणजेच ए ची किंमत आहे. आणि हे दुसऱ्या भाषेत आपण असं लिहू शकतो, c/6. आता ह्या गणितात आपल्याला हे सगळं लक्षात आल्यानंतर आपण तोंडी उदाहरण कसं सोडू शकतो ते बघूया. इथं बी च्या किमतीला 3 न भागलेला आहे आणि बी ची किंमत मिळवण्यासाठी इथं सी च्या किमतीला 2 न भागलेला आहे. या दोन्हीचा गुणाकार करूया आपण 6. म्हणजे सी ची किंमत निश्चितपणे 6 न भाग जाणार असणार आहे, म्हणून आपण सी ची किंमत 6 मानू. थोड्या वेळासाठी सी ची किंमत जर 6 मानली तर बी ची किंमत त्याच्या भागिले 2 असणार आहे. सी भागिले 2 म्हणजे 3 म्हणजे बी ची किंमत 3 आली आणि त्या बी ची किंमत 3 आली आहे. त्या 3 ह्या किमतीला 3 न भागल्यानंतर 1 येते ए ची किंमत. म्हणजे आता आपल्याला विचारलंय काय, ए बी या क्रमाने ए 1 आहे, बी 3 आहे आणि सी 6 आहे. याप्रमाणे या संख्यांचं गुणोत्तर येतंय. फक्त याचे अर्थ आपल्याला समजले पाहिजे. बी ची किंमत किती आहे, त्या किमतीला 3 न भागलं तर ए ची किंमत मिळते. सी ची किंमत किती आहे, त्याला 2 न भागलं की बी ची किंमत मिळते. म्हणजे ह्यात महत्वाची किंमत आपल्याला सुरुवातीला कुठली ग्राह्य धरणार आहे, सी ची, आणि ती किंमत या 2 न भाग जाणारी असणार आहे नक्की, 2 आणि 3 न. म्हणून ते आपण 2 आणि 3 न भाग जाणारी छोटी संख्या 6 आहे, ती सी ची किंमत मानली आपण आणि त्याच्यानुसार गुणोत्तर काढलं तर आपल्याला गुणोत्तर म्हणून पर्याय मिळतोय 1/3/6 पहिला पर्याय. इथं आपण काढल्याप्रमाणे ए ची किंमत आपल्याला मिळाली आहे c/6. इथं आपल्याला किंमत मिळालेली आहे सी ची सी भागिले 2 आणि सी ची किंमत सी इथं भागिले नाही सी असं लिहिलं. त्यांचं गुणोत्तर या पद्धतीने होणार आहे. आणि मग सी ची किंमत निश्चितपणे 6, या संख्यांचा जर लसावी काढला तर तो 6 येतो आणि मग 6 येण्यासाठी अंशाला 6 न गुणले, इथं अंशाला 3 न गुणले आणि इथं अंशाला 1 न गुणले. याच्या व्यस्त प्रमाणात किंवा उलट असतं, म्हणून 1/3/6 हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. 3 संख्यांची सरासरी 18 आहे. 3 संख्यांची सरासरी 18 आहे. तर सरासरी आपण घटक शिकलेलो नाही, परंतु 6वी 7वी मध्ये आपण सरासरी शिकलोय. जितक्या संख्यांची सरासरी असते त्या सरासरीला संख्यांच्या संख्येनं गुणलं, या 18 आणि किती संख्यांची सरासरी आहे 3, जर हा गुणाकार केला तर त्या 3 संख्यांची बेरीज मिळते. म्हणजे 18 × 54 ही त्या संख्यांची बेरीज असणार आहे आणि ह्या संख्यांचं गुणोत्तर आहे 2/3/4. जर यांच्यातलं प्रमाण x मानलं आणि 2x अधिक 3x अधिक 4x आणि ह्या 3 संख्यांची बेरीज आपण बघितलं, सरासरीवरून आपण बेरीज काढली, उलट 3 संख्यांची सरासरी 18 आहे
म्हणजे त्या सरासरीची ज्या संख्येची सरासरी होती 3 संख्येची, त्या सरासरीच्या अंकानं सरासरीला गुणलं तर त्या 3 संख्यांची बेरीज मिळते आणि मग बेरीज 54 आहे. 2 आणि 3 5, 5 आणि 4 9, 9 x बरोबर 54. x इथं गुणले आहे. x ला एकटं पाडायचं आणि त्याची किंमत काढायची आहे. आणि x ला एकटं पाडल्याचं म्हणलं तर हे 9 इकडे न्यावं लागणार बरोबरच्या, आणि बरोबरच्या इकडे गेल्यानंतर ते इथं गुणाकार असल्यामुळे इकडे भागाने होतोय. 9 1 9, 9 6 54. आता x ची किंमत आपल्याला 2 मिळाली, सॉरी 6 मिळाली, परंतु आपल्याला दिलेल्या संख्येतली छोटी संख्या 2 आहे किंवा 2च्या प्रमाणात आहे. म्हणजे त्या 6नं त्या 2 ला गुणलं, 2 गुणले 6 12, ही सर्वात छोटी संख्या असणार आहे. या 6नं या 3 ला गुणल्यानंतर 18 ही त्याच्यापेक्षा मोठी संख्या, आणि सर्वात मोठी संख्या 6नं या 4 ला गुणल्यानंतर 24 ही असणार आहे. अशा पद्धतीने हे उदाहरण आपण सोडवू शकतो. दोन संख्यांचे गुणोत्तर 5:7 आहे. 5:7 आहे. एक संख्या 5 असल्यास दुसरी संख्या 7 असणार आहे. प्रत्येक संख्येत 6 मिळवल्यास त्यांचे गुणोत्तर 3:4 होईल. तर त्यापैकी मोठी संख्या कोणती, मोठी संख्या याच्या संदर्भात असणार आहे कोणती, असा प्रश्न आहे. मग आपण हे उदाहरण सोडवूया. आता उदाहरण सोडवण्यासाठी सुरुवातीला यांचा स्थिरांक एक समान लागेल, आणि मग पहिली संख्या 5x असेल तर दुसरी संख्या 7x असणार आहे. स्थिरांक जर आपण x मानला तर पहिली संख्या 5x आणि दुसरी संख्या 7x असणार आहे. परंतु दुसरी अट आपल्याला असे सांगितले की प्रत्येक संख्येत 6 मिसळलं, म्हणजे 5x मध्ये 6 मिसळलं आणि परत 7x मध्ये सुद्धा 6 मिसळलं, आणि मग यांचं गुणोत्तर नव्याने तयार झाले ते किती, 3:4. आणि जर दोन गुणोत्तर समान असतील तर या 4 संख्या प्रमाणात आहेत असं आपण म्हणतो. या संख्याला चतुर्थानुपाती म्हणतो. आणि मग पहिल्या संख्येचा गुणाकार, पहिल्या आणि चौथ्या संख्येचा गुणाकार बरोबर तिसऱ्या आणि दुसऱ्या संख्येचा गुणाकार असतो. त्याप्रमाणे समीकरण मांडल्यानंतर 5x अधिक 6 याला हे गुणले 4 बरोबर 7x अधिक 6 त्याला गुणले हे 3. 4 न 5x ला गुणलं 20x झाले, अधिक ह्या 4 न 6 ला गुणलं 24 झाले बरोबर त्या 3 न 7x ला गुणलं 21x झाले, अधिक त्या 3 न 6 ला गुणलं 18 झाले. आता x ची किंमत काढायची आहे आणि x च्या किमतीवरून तर ह्या संख्या मिळणार आहेत आपल्याला. त्यामुळे x एका बाजूला घ्यायचे आणि संख्या एका बाजूला घ्यायच्या. सुरुवातीला आपण हे 24 तिकडल्या बाजूला घेऊ. या दोन्ही मध्ये बेरजेची क्रिया आहे, म्हणजे हे 24 तिकडे गेल्यानंतर वजा होणार आहे. किंवा हे 18 इकडे घेऊ, हे 18 इथं बेरजेच्या स्वरूपात इकडे घेतल्यानंतर वजा होणार आहे. आपण पहिली ती क्रिया करू. 20x अधिक 24 हे इकडे आल्यानंतर वजा होणार आहे 18 बरोबर इकडे उरला आता 21x. आपलं ठरलं काय की x एका बाजूला घ्यायचे आणि संख्या एका बाजूला घ्यायची. हा x इथं राहिला, या पद्धतीने थोडं घेतलं तर हा x इकडे घेऊ शकतो आपण. म्हणजे पुन्हा असं होणार आहे 24 वजा 18 21x. हे इथं बेरीज, या दोन्हीमध्ये बेरजेची क्रिया आहे. इकडे आल्यानंतर वजाबाकीची क्रिया होणार आहे. 21x मधून 20x गेले, x उरले किंवा x एक उरले, आणि 24 मधून 18 गेल्यानंतर 6 उरले. म्हणजेच x ची किंमत आपल्याला मिळाली 6. x ची किमतीनं याला गुणल्यानंतर पहिल्या संख्येला गुणल्यानंतर पहिली संख्या आपल्याला मिळते 30 आणि दुसरी संख्या मिळते 7×42. आपल्याला विचारलंय मोठी संख्या, म्हणजे या दोनातली ही मोठी संख्या आहे, म्हणजे 42 हा पर्याय 3 नंबरला आहे. 42 हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. व्हिडिओ थोडासा पॉज करून तुम्ही पाहिला. हे पक्षांतर करताना थोडी काळजी घेतली. याला पक्षांतर म्हणतात. इकडली संख्या इकडे नेणं, बरोबर चिन्हाची इकडे नेणं, तिकडली संख्या इकडे आणणं, याला पक्षांतर म्हणतात. हे जर व्यवस्थित केलं, इक्वेशन व्यवस्थित मांडले तर उदाहरण सोडवायला सोपं आहे. आणि बघा, जर मूळची संख्या 30 असेल आणि मूळची संख्या 42 असेल, त्याच्यामध्ये 6 मिसळलं 36 झालं, याच्यामध्ये 6 मिसळलं 48 झालं, आणि 36 48 12 36 12 48 नवीन समीकरण 3:4 मिळालेलं आहे. अशा पद्धतीने हे उदाहरण सोडवायचं आहे.
आता पाहिलेल्या उदाहरणाप्रमाणेच उदाहरण आहे, पण फरक थोडासा बदललेला आहे. दोन संख्यांचे गुणोत्तर 3:4 आहेत, तर प्रत्येक संख्येत 7 मिळवल्यास, मग 6 मिळवलं होतं, त्यांचे गुणोत्तर 7 असणं होतं. नवीन गुणोत्तर 7 असणं होतंय. पहिलं गुणोत्तर होतं 3:4, त्यांच्यात मिळवलंय 7. तर त्या संख्येतील फरक किती? म्हणजे दोन संख्या आपल्याला माहित असायला पाहिजे आणि त्या दोन संख्येची वजाबाकी म्हणजेच फरक किती, असा प्रश्न विचारलेला आहे. मग आता सुरुवातीला आपण या दोन संख्या ज्या प्रमाणात आहेत त्यांच्यातलं स्थिरांक x मानू. आणि स्थिरांक x मानल्यानंतर पहिली संख्या होणार आहे 3x आणि दुसरी संख्या होणार आहे 4x. पण ह्या संख्येत मिसळलं आहे 7. 3x अधिक 7 केले आणि परत 4x मध्ये सुद्धा अधिक 7 केले. आणि ह्या दोन संख्या 7 मिळवल्यानंतर ज्या तयार झाल्या त्यांचं गुणोत्तर मात्र 7:9 आहे. या संख्या प्रमाणात आहेत, या संख्या प्रमाणात आहेत. हे गुणोत्तर आणि हे गुणोत्तर सारखं आहे. अशा वेळेस या संख्या चतुर्थ अनुपाती आहेत असं आपण म्हणतो. आणि चतुर्थ अनुपाती संख्यांमध्ये पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या, चौथी संख्या आणि दुसरी संख्या गुणिले तिसरी संख्या असं आपण समीकरण मांडतो. म्हणजेच 3x अधिक 7 हे गुणिले 9 इकडे लिहिलं तर काय, इकडे लिहिलं तरी चालेल, इकडे लिहूया, बरोबर 4x अधिक 7, 4x अधिक 7 आणि 4x अधिक 7 ला 7 न गुणायचा आहे. गुणाकार करून घेऊया. 9 न 3x ला गुणलं 27x झाले. 9 न 7 ला गुणलं 63 झाले. 7 न 4x ला गुणलं 28x झाले आणि 7 न 7 ला गुणलं 49 झाले. थोडस x आणि संख्या एका बाजूला घ्यायची. मग आपण काय करूया, सुरुवातीला हे 49 इकडे घेऊया. 27x अधिक 63 वजा 49 बरोबर 28x उरतील. आता हे x इकडे तिकडे नेऊया. 63 वजा 49 या दोन्हीमध्ये बेरजेची क्रिया म्हणजे तिकडे गेल्यानंतर वजाबाकीची क्रिया होणार आहे. 28x वजा 27x बरोबर 63 वजा 49. 49 मधून 63 गेले. 63 मधून पहिल्यांदा आपण 50 घालू, उरले 13. पण घालवायचे होते 49, एक जास्त घालला तो वाढवला म्हणजेच 14 आली. 14 बरोबर x. आता x ची किंमत 14 आली. 3 तर लिहूया, म्हणजे ही जी संख्या आहे ती 14 गुणिले 3 42 असणार आहे. आणि ही जी संख्या आहे ती 14 गुणिले 4 56 असणार आहे. आणि ह्या दोन्हीतला फरक 3x वजा 4x वजा 3x म्हणजे 1x येणार आहे. आणि 1x ची किंमत आपल्याला माहित आहे 14 आहे. किंवा 56 वजा 42 बरोबर 14. अशा पद्धतीनं उत्तराचा क्रमांक पहिला हा या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो, नक्की लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी मित्रांना या चॅनलविषयी माहिती सांगा. धन्यवाद.